दरम्यान हवामान खात्यानं आजही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं होतं। लोकल वाहतुकीला देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता। तर मुंबईत आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्रभर मुंबईत पाऊस पडत असला तरी पावसाचा जोर कमी झालाय। आज सकाळी पावसानं उसंत घेतली असून कुठेही पाणी तुंबलं नसल्याची बातमी आहे। तर लोकल वेळेमध्ये धावत असून मुंबईकर आपल्या कामावर जायला निघालेले आहेत। मध्य पश्चिम आणि हार्बर तिन्ही लाईन या वेळेमध्ये सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, काल मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडला, आज काहीशी उसंत घेतलेली आहे। सद्यस्थिती काय आहे आता पावसाची? मुंबईमध्ये आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे खरं तर, परंतु ते कालच्या तुलनेत खूपच कमी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबई हे सतत धावणारं शहर आहे। काल रात्रभर जरी पाऊस होत असला तरी पावसाचा जोर खूपच कमी झालेला होता। त्यामुळे आज दादर मार्केट असेल किंवा मुंबईची लाईफलाईन लोकल जी आहे ती अगदी सुरळीत सुरू आहे। मी सध्या मुंबईच्या दादर स्थानकावर आहे, ज्या ठिकाणी रोज जे चाकरमानी आपल्या कामाच्या दिशेनं जाण्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगराकडे जायला निघतात, त्यांची लोकल सेवा जी आहे ती अत्यंत सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। परंतु काल जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर आज मुंबईकर जे आहेत ते कमी प्रमाणात घराच्या बाहेर पडतायत असं दिसतंय। कारण आज सुद्धा अंदाज घेऊन, पावसाचा अंदाज घेऊन मगच मुंबईकर बाहेर पडतील असं दिसतंय। खरं तर पश्चिमेकडे जाणारी जी वाहतूक आहे ती तुलनेत कमी असते, शहर परिसरामध्ये जाणारी वाहतूक जास्त असते। पण असं असलं तरी शहर परिसराकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या सुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत। म्हणजे लोक फारसे, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर भरभरून या लोकल ज्या आहेत त्या मुंबईच्या शहर परिसराकडे जात असतात। परंतु आज तुलनेत थोडीशी लोकसंख्या जी आहे या लोकल ट्रेनमधली प्रवाशांची संख्या ती कमी दिसतीये। कारण काल जो काही पाऊस साधारणतः 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत पडलेला आहे त्यांनी आजपर्यंतची रेकॉर्ड तोड आपण असं म्हणू की वर्षाव केलेला आहे। आणि खरं तर मुळातच म्हणजे आपण जर बघितलं तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असेल, ज्याची नोंद जी आहे ती 70 वर्षामध्ये पहिल्यांदा इतका पाऊस मे महिन्यात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा अलर्ट देण्यात आले। कोकण किनारपट्टी असेल, मुंबई, ठाणे, पालघर हा जो संपूर्ण परिसर आहे या आणि त्यासह कोकण जो आहे याला सुद्धा आज अलर्ट देण्यात आलाय। आज सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। ढगाळ वातावरण आहे, परंतु निश्चित कालच्या तुलनेत आज उजेड जो आहे तो जास्त आहे आणि त्यामुळं कालच्या तुलनेत आज वातावरण जे आहे थोडंसं उघडीप पावसानं सुद्धा दिलेली आहे आणि प्रकाश सुद्धा कालच्या तुलनेत आज जास्त आहे। आणि त्यामुळं आज जरी पाऊस झाला तरी तो कालच्या तुलनेत कमी असेल असं दिसून येत आहे सध्या तरी।